नमस्कार. वारसा टीव्ही मध्ये मी भैरव गुसारे आपलं स्वागत करतो. आता आपण आलो आहोत सोलापूर येथील चौपाट विठ्ठल मंदिरामध्ये. या ठिकाणी शनी मंदिराचं जो पुनरुत्थान करत असताना या ठिकाणी आपल्याला एक मूर्ती सापडली आहे आणि ती मूर्ती ज्यांना सापडली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार. आपल्या सोबत आहेत प्रवीण खरात साहेब, ज्यांना उत्खननामध्ये किंवा त्यांच्या मंदिराचं पुनरुज्जीवन करताना मूर्ती सापडली. साहेब, ही मूर्ती आपल्याला कधी सापडली, कुठे सापडली? ते आता आपलं हे चौपाट विठ्ठल मंदिर आहे. मुळातलं हे दबक्या मारुती म्हणून मारुतीचं मंदिर होतं. त्यानंतर हळूहळू मंदिर आपण स्थापन करण्यात गेला. आता ही सोलापुरातल्या गावठाण भागातलं चौपाट विठ्ठल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. चौपाट विठ्ठल मंदिराचं शनी मंदिर म्हणून जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करताना त्याचं जेव्हा बांधकाम आपण बांधकाम चालू केलं त्यावेळेस ही मूर्ती आम्हाला इथे आढळली. ही मूर्ती आम्हाला ज्यावेळेस आढळली तेव्हा आम्ही आमच्या परिसरात राहणाऱ्या सोनाली गिरी मॅडम आहे त्यांच्याशी संपर्क केला. मग त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की स्वतः येऊन पाहते. त्यांनी या मूर्तीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सोलापूर विद्यापीठ कोळेकर सर म्हणून कोळेकर सरांना सांगितलं की तुम्ही या आणि मूर्तीबद्दल अधिकची माहिती आमच्या मंडळात म्हणजे आमच्या चौपाट विठ्ठल मंदिरातील ट्रस्टीला सांगा. त्यांनी सांगितली मंदिरातली ही मूर्ती यादवकालीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही मूर्ती जतन करा असं त्यांच्याकडून येते. 1000 वर्ष साधारणतः 1000 वर्षापूर्वीची ही मूर्ती असं हे म्हणतात. मी आमच्या ट्रस्ट सोबत एक मीटिंग घेऊन चर्चा करू आणि ह्याबाबतचा पुढील निर्णय आम्ही सोलापूर विद्यापीठाला कळवू. नमस्कार. आपल्या सोबत आहेत डॉक्टर सोनाली गिरी मॅडम, ज्यांनी पहिल्यांदा ही मूर्ती पाहिली. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, आपल्याला ही मूर्ती पाहिल्याचं जेव्हा समजलं तेव्हा तुम्ही काय ऍक्शन घेतली पहिली? पहिल्यांदा मी इथं भेट दिली आणि मला मंदिरातून फोन आला की असं जुनी मूर्ती मिळाली, ती मूर्ती कशाची आहे ते बघा म्हटल्यानंतर मी इथं आले, व्हिजिट दिले आणि ती मूर्ती एक शैव द्वारपालाची आहे हे निश्चित झालं. परंतु त्याच्या पुढचं काय आहे बाबा, ती मूर्ती कुठल्या कालखंडाची हे जाणून घेण्यासाठी मी विद्यापीठ डॉक्टर कोळेकर सरांना फोन केला आणि त्यांची टीम आली आणि त्यांनी मग पुढची प्रोसेस आपण केलेली बघितली. तुमचं PhDचं जे काम आहे त्याच्यापैकी बऱ्याचसं काम या विठ्ठल मंदिरावर तुमचं आहे किंवा त्याच्यावर तुम्ही ब्लॉगही लिहित असता. तर ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आणि ही मूर्ती या मंदिरात कशी सापडली असेल याच्याबद्दल काय वाटतं? साधारणतः 1-2 वर्षापूर्वी लोकमत किंवा दिव्य मराठीला एक बातमी आलेली होती. त्या मंदिराला जवळजवळ 350 वर्षाचा इतिहास आहे असं म्हटल्यानंतर मला एक उत्सुकता लागली आणि मी ब्लॉग लिहायला लागले. ब्लॉगच्या माध्यमातून मला असं कळलं की मंदिराच्या आपण रचनेवर लिहावं, पण इतिहास अजून कुणालाच माहित नव्हता. पण ज्यावेळेस ही मूर्ती मिळाली, गणेश मूर्ती असेल किंवा हनुमान मूर्ती असेल, त्यानंतर हे मंदिर खूप जुनं आहे याची जाणीव आम्हाला डॉक्टर कोळेकर सरांनी करून दिली. आणि मग त्यावेळेस वाटलं की मंदिराला खूप मोठा इतिहास आहे. मग जाणकार लोक वगैरे सगळे इथे आले, विद्यापीठाची टीम आली आणि या सगळ्यांनी ह्याचं विश्लेषण करून सांगितलं की मंदिराला इतिहास खूप मोठा आहे. धन्यवाद मॅडम आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. मंडळी, आपल्या सोबत आहेत सोलापूर विद्यापीठातील इतिहास आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि संशोधक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार. आता जे आपण मूर्ती शोधलेली आहे त्या मूर्तीबद्दल म्हणजे कुठली असावी, कधीचा काळ असावा याच्याबद्दल काय माहिती? नाही, ही मूर्ती मूळतः इथलीच आहे, पण शोधली नाही. परंतु मंदिरातल्या जे वारकरी आहेत किंवा भक्त आहेत त्यांनी तिथल्या परिसरामध्ये छोटंसं एक मंदिर आहे, शनी मंदिर, त्याचा जीर्णोद्धार करत असताना त्यांना ही मूर्ती तिथे ठेवलेली एका पर्शिकाली होती, ती सापडली. ती साधारण त्या मूर्तीचं जर आपण वर्णन पाहिलं तर ती शैव द्वारपालाची मूर्ती आहे. त्याची उंची जी आहे ते 70 सेंटीमीटर असं स्वरूपाची आहे आणि रुंदी जी आहे ती 28 सेंटीमीटर आहे. आणि त्याचा जो खडक आहे त्या परिसरात सोलापूर आणि परिसरामध्ये सापडणारा तो बेसाल्ट काळापाषाणचा खडक आहे आणि त्रिभंग अवस्थेतील ही मूर्ती आहे. त्याच्या आयुधामध्ये म्हणजे हातातल्या आयुधामध्ये ते एक जे वरदहस्त आहे, उजवीकडून जर पाहिल्या तर दुसऱ्या हातात त्रिशूल आहे, उजव्या हातामध्ये गदा आहे, त्याच्यानंतर डाव्या हातामध्ये डमरू आहे. अलंकार जे आहे ते गळ्यात कंठाहार आहे, ग्रीविका आहे, गळ्यात नरमुंड माळ आहे, पायात तोडे आहेत, नुपूर आहेत, कमरेला मेखला आहे, हातात कंकण आहे आणि मुकुट जे आहे ते जया मुकुट आहे, डोक्यावर नरमुंड पट्टी सुद्धा आहे. साधारणपणे हा कालखंड जर पाहिला तर त्या परिसरामध्ये आपल्याला उत्तर चालुक्य कालखंडातील आणि यादव कालखंडातील मूर्ती मिळतात. परंतु उत्तर चालुक्य कालखंडातील या परिसरामधील या मूर्ती असावेत असा हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्यावर अधिक संशोधन करून अगदीच आपल्याला त्याच्या निश्चित अशा कालखंडापर्यंत जाता येईल. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये ही आणखीन एक मूर्ती आहे, ती गणेश मूर्ती आहे. साधारण हा जो कालखंड आहे तो यादवांच्या उत्तर कालखंडामध्ये पेशव्याच्या कालखंडामधील हा आहे.
इसवी सन 16व्या 17व्या 18व्या शतकातील ही मूर्ती असावे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, परंतु त्याच्या जर अनंतोमी पाहिले तर हातातील जी रचना आहे ती अगदीच प्राथमिक अवस्थेतील दिसून येते, पायाची दिसून येते, परंतु बाकीच्या ज्या रचना ज्या आहेत त्या रचना ह्या आपल्याला अगदी पेशव्या कालखंडातील मूर्तीप्रमाणे दिसून येतात. ही मूर्तीची जी मुद्रा आहे ती अतिशय शीतल स्वरूपाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचे जे हावभाव पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की नंतरच्या कालखंडामध्ये गणेश संप्रदायाला जास्त महत्त्व मिळालेलं होतं. त्यामुळे त्या हातामध्ये एक अंकुश आहे, परशु आहे, त्याच्यानंतर मोदकाचा हात आहे, त्याच्यानंतर वरद मुद्रा असते, परंतु तो हात खाली ठेवलेला आहे. अशा स्वरूपाची ही मूर्ती आहे. ही मूर्ती सुद्धा इथल्या भाविकांनी अत्यंत चांगल्या रीतीने जतन करून ठेवावी असे त्यांना आम्ही आग्रह केलेला आहे. त्याच्यावरचा जर आपण चेंडू काढला तर या मूर्तीचं खरं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत सोलापूरच्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाचं अवशेष असणार आहे हे एक मोठं महत्वाचं असं एक शहर आहे आणि या शहरामध्ये आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर परिसरातील हे चौपाट विठ्ठल मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये या मूर्ती मिळतात. या मूर्तीचं त्यांनी जतन करावं. आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे की सदरची मूर्ती जी आहे ती आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्र विभागाच्या वस्तू संग्रहालयामध्ये द्यावे. जर त्यांच्या ट्रस्टने जर तसा ठराव केला तर आम्ही त्या मूर्तीचं आपल्या विद्यापीठाच्या वस्तू संग्रहालयामध्ये नक्की स्वागत करू. धन्यवाद. ही होती चौपाड येथे विठ्ठल मंदिरात सापडलेली शैव द्वारपालाची मूर्ती आणि आपण या मूर्तीचा संपूर्ण माहिती घेतली. आपल्याला ही मूर्ती, हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि वारसा टीव्हीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.